हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा हा सगळे आहे खूप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता 12:15 झालेले आहे आणि 12:30ला मला निघायचं आहे. 1 मार्च आहे आज आणि आहे किटी पार्टी आहे आणि किटी पार्टीमध्येच आम्ही होली सेलिब्रेशन करणार आहोत. तर फार्म हाऊसवर जायचं आहे रामटेकच्या पुढे आणि ऊन भयंकर आहे. तर थोडंसं तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, जास्त दाखवणार नाही. कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. आणि उद्या 2 तारीख, उद्या खूप स्पेशल डे आहे माझ्यासाठी. काय आहे ते तुम्हाला उद्या कळणार आहे. तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. उद्या बोलणार आहे तुमच्यासोबत कारण घाई खूप झालेली आहे. हमारा भी है इधर। बहुत सारी रील बना वो गाना कौन सा है? ये वाला है क्या? लो मैं ये हम लोग भी तो इधर है। यो ले रही है। यो हनी सिंह, यो हनी सिंह. वही चलती तुम्हारी। ये डालूंगी मैं ब्लॉग में डालने वाली हूँ. हमारी भी लो ऐसे। लो ये फोटो। अरे रुको रुको, हम भी तो आ रहे हैं, रुको। पागल ले ले. अपने मुझे लगा भी नहीं पहन रही क्या? तो मेरा ही पहनूंगी। क्या हैप्पी होली, हैप्पी होली. जाती तो हमें तो ऐसा क्या करते पल बना के रखते थे, पेड़ से गिरती है। तर फ्रेंड्स, आता 8:30 झालेले आहे आणि चांगली ऊन पडलेली आहे. आणि आता मी हे धोप्याचे पानं आहे ते तोडून घेणार आहे. असे वाढलेले आहे. धोप्याच्या पानाची भाजी करणार आहे आज मी. तुळशीचे पानं तोडून घेणार आहे कारण उद्या आहे ग्रहण. तर हे तोडून घेते मी आणि आजचा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत. हॅलो फ्रेंड्स, आता 5:15 झालेले आहे आणि मी वरती येऊन निवांत बसलेली आहे कारण आज आमच्या सुट्टीचा दिवस आहे, सोमवार. आणि त्याचप्रमाणे होळीसुद्धा आहे. होळी म्हटल्यानंतर पुरणाची पोळी झाल्याच पाहिजे. पुरण वगैरे शिजवलेलं आहे, फक्त पुरणाची पोळी बनवायची आहे. आणि मी म्हटलं चल आता झाडांना थोडंसं पाणी टाकून देते. आणि येऊन बघते तर काय कुंड्या पडलेल्या आहेत. तर माहीत नाही काय बंदरं आले होते की कशा पडल्या त्या माहीत नाही, मला दाखवते मी तुम्हाला. आणि उद्या चंद्रग्रहणसुद्धा आहे म्हणतात. तर तुळशीचे पानं मी सकाळीच तोडून घेतलेले होते कारण सगळ्या अन्नामध्ये आपल्याला तुळशीचे पानं टाकायचे आहे. प्रत्येक व्हिडिओ आपण बघतो तेव्हा खाल्ल्या नाही पाहिजे काही वस्तू, असं तसं खूप काही दिलेलं आहे. पण बिना खाल्ल्याने कोणीच काही राहू शकत नाही. त्याच्यापेक्षा आपण एक उपाय करू शकतो की प्रत्येक खाण्यामध्ये आपण तुळशीचे पानं टाकू शकतो. झाडांना पाणी टाकून देते, दाखवते तुम्हाला. कुंडी पडलेली आहे. त्याच्यानंतर पुरणाची पोळी करून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर. नैवेद्य वगैरे घेऊन जायचं आहे. नैवेद्य काढून ठेवलेलं आहे. आता पुरणाची पोळी करायची आहे आणि पोळ्या बाकी आहे फक्त. बाकी सगळा स्वयंपाक झालेला आहे. आणखी एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे माझ्या भाच्याचं लग्न होतं आणि ते व्हिडिओ मी यूट्यूबमध्ये आणि इन्स्टावर टाकलेले होते आणि भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला. इतके व्हायरल झाले ते व्हिडिओ आणि इन्स्टाचे फॉलोअर्ससुद्धा माझे खूप जास्त वाढले त्याच्यामुळे. तर सगळ्यांना, जर तुम्ही जर नवीन आहे सबस्क्रायबर, तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू मनापासून. हे बघा कुंडी कशी पडली, काय पडली माहीत नाही. असं गुलाबाचं फूल लागलेलं आहे. हे झेड प्लांट आहे. तर इकडे झाडांना पाणी टाकून झालेलं आहे. आता दाखवते तुम्हाला होली दहनाची तयारी. चला फ्रेंड्स, आता कॉफी पिऊन घेते आणि न्यूज सुरू आहे. जितेंद्रराव न्यूज पाहत आहे. आता युद्ध सुरू आहे आणि त्याच्याच बद्दल न्यूज आहे. तर ते पाहता पाहता कॉफी पिऊन घेणार आहे आणि नंतर पुरणपोळी करणार आहे. इथं पूजेचं साहित्य काढलेलं आहे, बघू शकता. अजून होळी जळायचीच आहे. पण हॅप्पी होली हजबँड. चालले जितेंद्रराव घेऊन पूजेचं साहित्य एकटेच. पार्थला मी मिस करत आहोत. तर होली दहन 1:30 वाजताची वेळ दिलेली आहे, पण पूजा वगैरे करून घेत आहे
आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे नागपूरला रेल्वे स्टेशनवर. तर सगळेजण पूजा करत आहे आणि त्याच्यानंतर 1:30 वाजता होली दहन होईल. तर पूजा करून झालेली आहे. तर फ्रेंड्स आता 10:30 झालेले आहे. आता मी जाणार आहे नागपूरला थोड्या वेळामध्ये. त्याचं रिझन म्हणजे आना येणार आहे आणि ती 12 वाजता नागपूरला पोहोचणार आहे आणि तिला घ्यायसाठी म्हणून मी नागपूरला जाणार आहे. जितेंद्रराव आणि मी पूजा करून झालेली आहे आणि आता मला असं वाटते 1:30 वाजताचं काहीतरी मुहूर्त आहे. तर तेव्हा होली दहन होईलच. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हॅपी होली. ही होळी तुमच्यासाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येईलच. चला तर आता तिथे गेल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार आहे. Train 238 Amritsar Junction, Bilaspur, Chhattisgarh Express is on platform number 6. माझी खूप हेल्प केली. तिथे चोरी केली त्या लोकांनी. 5 लोकांची टीम होती. त्यांनी 2 बॅग तर इथे आना आलेली आहे आणि आता 2 वाजलेले आहे. झोप इतकी येऊन राहिली. वेलकम टू नागपूर. पाणी वगैरे नाही घेतलं. तर फ्रेंड्स ट्रेन लेट होती त्याच्यामुळे 2:30 वाजले आम्हाला घरी येतपर्यंत आणि होळी जळलेली आहे. ते तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे आम्ही गेलो तेव्हा होळी जळायची होती. तर फ्रेंड्स आमचा फ्रीज दुरुस्त झालेला आहे फायनली. आज होळीच्या दिवशी आले होते 10:30 वाजता आणि त्यांनी फ्रीज दुरुस्त केलेला आहे. तर फ्रेंड्स 8 दिवसा अगोदरची गोष्ट आहे. मी फ्रीज क्लीन करण्याचं ठरवलं. बघू शकता जाळीवर किती घाण लागलेली आहे आणि मागेसुद्धा डस्ट आहे. डस्ट म्हणण्यापेक्षा ना मुंग्यांचं वारूळ आहे ते आणि खूप जास्त वारूळ जमा झालेलं आहे तिथे. तर मला हे क्लीन करायचं होतं. तर फ्रीजच्या मागची डस्ट मी काढून घेतलेली आहे आणि म्हटलं एका कामात 2 कामं व्हायलाच पाहिजे म्हणून तिथली जी पूर्ण जागा आहे तर मी ती छानपैकी क्लीन करून घेतली. टाईल्स आणि फर्निचर पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर जितेंद्रराव आले आणि जितेंद्ररावांनी फ्रीज थोडा समोर केला आणि त्याच्या बॅक साईडची पुन्हा अजून मला क्लिनिंग करायला लावली. तर त्यांनी स्क्रू काढून दिले. वॅक्यूम क्लीनरच्या सहाय्याने मला त्यांनी क्लीन करायला लावलं आणि मी केलं सुद्धा. आता बघू शकता इथे किती डस्ट आहे ते. आणि ही जी जाळी आहे तर इथे कसं आपल्याला ब्रशच्या सहाय्याने क्लीन करायचं होतं पण मी वॅक्यूम क्लीनरच्या सहाय्याने इतकं क्लीन करून घेतलेलं आहे. तुम्ही बिफोर आणि आफ्टर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आणि हीच आमची चूक ठरली. तर फ्रेंड्स फ्रीज आमचा दुरुस्त झालेला आहे. वॅक्यूमच्या सहाय्याने क्लीन केलं. आम्ही पाहिलेलं होतं पहिल्यांदा त्यांनी जेव्हा क्लीन केलेलं होतं आणि तसंच मग आम्ही क्लीन करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकाचे म्हणतो ना आपण डॉक्टर वेगवेगळे असतात तर त्यांनाच बोलवलेलं बरं असते. आम्ही वॅक्यूमच्या सहाय्याने ती जाळी क्लीन केली आणि महागात पडला आम्हाला. 3-4 दिवस फ्रीज बंदच होता आणि आज होळीच्या दिवशी आज 4 तारीख आहे आणि 10:30 वाजता ते आले. ते दाखवलं नाही मी सकाळी तुम्हाला. तर ती जी जाळी असते ती पण खराब झाली होती वॅक्यूमच्या सहाय्याने क्लीन केल्यानंतर. तर मग ते आले होते 10:30 ते 12 12:30पर्यंत ते थांबले. तर आम्ही तर होळी वगैरे काहीच खेळलो नाही. जसं तुम्हाला दाखवलेलं होतं की आना आली वगैरे तर मग तिने रेस्ट वगैरे केला. त्याच्यानंतर थकावटच आहे शरीरामध्ये आणि आत्ता आम्ही 5:30 झालेले आहे. आता झोपलो होतो, आता उठलो. आता चहा वगैरे करून घेते आणि फ्रीज बंद करायला लावलेला होता पूर्ण. तर सगळं सामान वगैरे बाहेर काढलेलं आहे. पसारा आहे घरात बघू शकतो हे पूर्ण. तिकडे आना आहे. एक पावची एक येते. अर्धा किलोमध्ये 2. खाली बघलं ना एकदम चक्कर येते. तर हा फ्रीज आता व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. खूप महागात पडलं आमचं क्लीन करणं. जसं तुम्हाला दाखवलं वॅक्यूम क्लीनरनी जितेंद्ररावांनी करायला लावलं मला. मी केलं नाही आणि खूप अजून कचरा काढ म्हणत होती त्या जाळीतून पण ते मी काढलं आणि त्याच्यातला जो पारा असते मागचा तो खराब झाला पूर्ण आणि मग त्यांनी ती पूर्ण कीट आणली होती आणि आम्ही पुन्हा सुरू केलं रात्रभरमध्ये. तर तिकडचं काय म्हणते आपण ते गॅस काय असते ते
बाजूचं ते खराब झालं. ते बाजूचं तेही खराब झालं होतं सिलेंडर का माहिती नाही हा? कॉम्प्रेसर खराब झालं. तर त्याच्यातलं कॉम्प्रेसर आम्ही जबरदस्ती नाही लावलं की कूलिंग होईल रात्रभरामध्ये वगैरे म्हणून. तर ते कॉम्प्रेसर आहे ते पण मग खराब झालं. तर मग ते महागातच पडलं. त्यांनी म्हटलं की हे तुम्हाला कोणी करायला लावलं वगैरे. तर मग जितेंद्रराव म्हणे की तुमचं आम्ही पाहिलं वगैरे तसंच क्लीन करायचं पाहून आम्ही ठरवलं आणि क्लीन केलं. मला अजून ते वॅक्यूम क्लीनरने अजून क्लीन करायला लावत होते आणि तो पारा त्याच्यातला पूर्ण नाजूक असते ती जी हे असते फ्रेंड ती पूर्ण क्लीन केली आणि मग महागात पडलं. 7,000 खर्च आलेला आहे आणि 4-5 दिवस फ्रीज बंद होता त्याच्यामुळे भाजीचं आणलं नाही काहीच नाही. एखादा सदस्य घरचा कसा आपला म्हणजे तब्येत खराब होते किंवा काही होते तसंच फ्रीजच्या बाबतीत झालं. काहीच म्हणजे चांगलं वाटत नव्हतं आणि असा पसारा पडलेला आहे घरभर. तर आना शूट करत आहे तर आता हे क्लीन करून घेते त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करणार आहे. चला तर आणि आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. छोटासा ब्लॉग असणार आहे. चला तर 3 बॉक्स आले. हो आनाचे ते बॉक्स आहे म्हणजे आनाचं MBA फिनिश झालेलं आहे. IIM संबलपूरला होती ती ओडिसाकडेच आहे ते. डब्बे एवढे सारे पॅकिंगचे ते आता जस्ट आलेले आहे दाखवते तुम्हाला. तर चला आता हे क्लीन करून घेते आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटते तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता तुम्हाला ते दाखवते जे बॉक्सेस किती आलेले आहे म्हणजे कपड्यांचा भंडार पुस्तका सगळं तिने 2 वर्षात जे काही तिथे होतं ते जमा झालेलं तर तिने बॉक्सच्या थ्रू पार्सल इथे बोलवलेले आहे.